तर मुळामध्ये ह्या विचाराच्या बद्दल हे कसं बीज आलं, रुजलं, काय झालं, त्याची कार्यक्रमाची ही जी सगळी बांधणी आहे त्याच्याबद्दल सांग. मला खात्री आहे की सगळ्यांना खूप ऐकायचंही आहे, मलाही तो मोह होतोय, पण हे आपण एकदा करू आणि मग नंतर आपण ऐकू. महत्त्वाचा मुद्दा हा होता की या सगळ्या म्हणजे यांनी ज्यावेळेस संकल्पना अशी आणली की ईश्वर असं असं करूयात. काय सांगितलं तुला, असं असं करूया म्हणजे काय सांगितलं? ते एक आले आणि आम्ही एक पुण्यामध्ये मी हुजूर पागेच्या शाळेच्या पाठीमागे राहतो आणि हे खराडीकडे असतात दोघे जण. रात्री 1-1:30 वाजता हे यांचं सिरियलचं काम संपून माझ्याकडे आले. मला फोन केला की आपल्याला वृद्धेश्वरला कॉफी प्यायला जायचंय म्हणून, बालगंधर्वच्या शेजारी 1-1:30 वाजता रात्री. आणि कॉफी हा शब्द घेतला मी. आणि ते झाल्यानंतर मग ते जरा चिडलेले होते आणि तो आता जो संदर्भ दिला तोच की एवढं समृद्ध आहे आपल्याकडे सगळं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना आम्हाला म्हणजे या दोघांना का सांगितलं जाते वारंवार की ह्या सगळ्या इतर राज्यातल्या गोष्टींचा विचार करून तुम्ही संगीताला हात घाला म्हणून. याच्या आधी हे सगळं करत असताना आम्ही एकत्र नाटक करत असताना आम्हाला काही गोष्टी जाणवल्या होत्या ज्या लोककलाकारांचा अभ्यास करताना. त्यातली सगळ्याची महत्त्वाची गोष्ट होती आत्ता लोककलाकारांची झालेली अवस्था. जरी आता ते काही प्रमाणात टेलिव्हिजनवर, चित्रपटांमध्ये मुबलक प्रमाणे यशस्वी पद्धतीनं दाखवत असतील तर रस्त्यावर त्यांची काय हालत हे डोळ्यांनी पाहिली होती. त्यात असंख्य शाहीर आले, लावणी करणारे आले, जागरण गोंधळ घालणारे आले. ह्या लोकांना आम्ही रस्त्यावर कपडे बदलताना पाहणं, पैशासाठी आकडलेल्या 8-8 दिवसासाठी त्याच एका ठिकाणावर येणं, आल्यानंतरची दमदाटी करणं. शाहिरांच्या कार्यक्रमात तर अशा काही गोष्टी बघितल्या होत्या की त्या शाहिरानं करू नयेत इथपर्यंत आम्ही जाऊन त्यांना पाय धरावेत की नका यांच्या मागणीला तुम्ही पूर्ण करू म्हणून. हे सगळं होत असताना मग असं झालं की यांची जी पिढी आहे पूर्वीची, यांनी महाराष्ट्रात एवढा मोठा इतिहास करून ठेवला आहे. मी अण्णाभाऊ साठेंपासून आता पुढं राजाराम गोंधळी जे आपण म्हणतो परभणीकर, त्यांच्या परंपरेत आहेत काही गोष्टी चाललेल्या, पण ज्यांनी उर्वरित महाराष्ट्रात खूप मोठा हात घालून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवून दिल्या होत्या त्या कलाकारांची अवस्था मी पाहिली होती. आणि त्याच वेळेस असं वाटलं होतं की ही जी मंडळी आत्ता बोलतायत आपल्यासोबत, यांना माहिती की यांच्या डोळ्यात किती दुःख आहे, जगण्यात किती दुःख आहे, पण हे विसरून चालता बोलता ते सहज असं म्हणायचे आम्हाला जाता जाता की आता काय ही कला सोबत आहे आणि आमच्यासोबत ते सरणावरच जाणार आहे, आधीमध्ये कुठेच थांबणार नाही. तर जो तुम्ही म्हणाले की शेवटाकडनं येण्याचं, शेवटाची जी सगळी प्रेरणा होती तर ती ही मंडळी होती की ही कला आमच्यासोबत सरणावरच जाणार आहे, आता ही दुसरी कुठली वाट ही करणार नाही. आणि तोच एक मुद्दा होता ह्या सगळ्यात. आणि जसं मी म्हणालो जामखेडकर होतो त्यावेळेस आईसोबत ज्या गोष्टी पाहिल्या होत्या, आईने ज्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, आईचा खूप मोठा वाटा होता याच्यात की ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यात. घरी आल्यानंतर असंख्य प्रश्न पडायचे, त्या प्रश्नांचं उत्तर आईचं होतं पण ते खूप बालपणीचं होतं. आणि ते झाल्यानंतर पुन्हा रिकॉल व्हॅल्यू, आता जो काही शब्द प्रचलित आहे आपलं उत्खनन करणं, त्याच्यात ह्या गोष्टी पुन्हा नव्याने झाल्या. आणि तोच इतिहास आहे सगळा जो IQ होता, पाहिलेला होता. त्याच्यासाठी काही गोष्टींच्या वाचनातून मदत झाली आणि काही गोष्टींचा अनुभव घेतल्यामुळं ती मला संहिता बांधायला खूप सोपं गेलं. नाही पण मुळामध्ये की हा प्रयोग करताना, हे आख्यान मांडताना आपल्याकडे इतकं समृद्ध ऑलरेडी काम झालेलं आहे आणि ते खूप यशस्वी आहे, खूप लोकप्रिय आहे. तर ते जर केलं असतं तर इन्स्टंट झटपट तुम्हाला प्रसिद्धी आणि यश मिळालं असतं. तुम्ही आपल्या रचना करायच्या आणि आपलं म्युझिक करायचं, हे कशात आलं, हे का केलं? हा आमचा पहिला आख्यान सुरू करण्याच्या अगोदर आम्हाला सुद्धा असंच वाटत होतं की आपण एकतरी गाणं जुनं घ्यावं, निदान लोकांना म्हणजे आपण ते प्रमोशन करू, मग लोकांना आपण थिएटरमध्ये तरी घेऊ आणि मग आपलं काहीतरी ऐकूयात. मग असं आमचा सुरुवातीला 1-2-3 वर्षापूर्वी असं होतं की बाबा आपण 1-2 जुनी गाणी घेऊयात किंवा जे लोकांना जे आवडतं ते घेऊयात, लोक नाचतील, मग आपल्याला जे हवं आहे, जे ऑथेंटिक पाहिजे, मूळ संगीत पाहिजे, मग ते आपण लोकांना ऐकूयात. पण जसजसं आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आत्ता आपण जो सगळ्यांनी नमन गण ऐकला, ते आम्ही ज्यावेळेस क्रिएट करत होतो त्यावेळेस आमच्याच अंगावर पहिल्यांदा खूप वेळा शहारे आले. म्हणजे आम्ही दोघं स्टुडिओत असायचो आणि 1-2 मग कधी पृथ्वी यायचा किंवा कधी अभिषेक यायचा की बाबा चला आपण कसं वाटतं एकदा बघून घेऊयात, कधी चंद्रकांत यायचा, एकदा गाऊन तर बघू. आम्हालाच खूप भारी वाटायला लागलं की अरे नाही ह्याच्यात काहीतरी पॉवर आहे. मग आम्ही आमचे 4-5 जण नाही आपल्याला काय भारी वाटतं, मग कधीतरी माझ्या आईला बोलव किंवा अजून कोणतरी वेगळ्याच मुद्रा कसं वाटतंय बघ रे एकदा. तोपर्यंत माहितीच नव्हतं याचं पुढे काय होणार आहे. पण ज्यावेळेस ही ठिणगी आम्हाला कळाली की नाही याच्यातच पॉवर आहे, ऍक्च्युली या वाद्यांमध्ये पॉवर आहे, या चालींमध्ये पॉवर आहे, या लिहिलेल्या शब्दांमध्ये पॉवर आहे. त्यामुळे मग हे आम्हालाच इतकं भारी वाटतंय तर आता हे पोचवायचं कसं हे आपण याच्यावरती विचार करूयात. आणि जसं हा पण म्हणाला की लोककलेला कायमच आपण रस्त्यावर बघत आलोय.
एकच कुठेतरी दिमडी वाजतीये, एकच ढोल वाजतोय चला चला, किंवा सहसा लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळाला आपल्या घरी लोक कलाकार येतात, तिथे एकच कुठेतरी संबळ वाजतोय. आमच्या दोघांच्या डोक्यात होतं की आपण एक वाद्य कधी घ्यायचं नाही. जो ग्रँजरनेस जे सध्या चाललंय सगळीकडे, म्युझिक पाहिजे ग्रँजर पाहिजे, म्हणजे लोककला सुद्धा ग्रँजरनेस मांडायची. म्हणून आम्ही आख्यानामध्ये टोटल 80 वाद्य वापरतो वाव. लोककलेतली. लोकांना ते चांगलं का ओरिजिनल ज्यावेळेस असेल त्यावेळेस अशा पद्धतीने चांगलं वाटायला भाग पाडायला लागेल आपल्याला, की एक जर संबळ आणलं तर लोक म्हणतील हा ठीक आहे जुनच भारी आहे रे ते, कारण त्याची साऊंड क्वालिटी, त्याची ऑथेंटिसिटीपणा, त्याचा त्यांनी ज्या कलाकारांनी ते वाजवले त्यांचा आत्मा त्याच्यात आहे. तर आमचा असा तो प्रयत्न होता की आता आपल्याला असं काहीतरी क्लुप्त्या करावं लागतील की आपलं ओरिजिनल लोकांना आवडायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे पहिल्या काही म्हणजे ही जी आता घाटोळी लोकांनी खूप डोक्यावर उचलून धरलेली आहे ती ऑलरेडी युट्यूबवरती 1 वर्षापूर्वी आम्ही रायगड समिती